हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना. सर्वात आधी तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा. मी अंकिता तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनेलवर मनापासून स्वागत करते. तर आज आहे आषाढी एकादशी, तर त्यानिमित्ताने मस्त सकाळी छान अशी देवपूजा करून घेतली आणि उंबरठा पूजन करून मस्त दारात रांगोळी काढून घेतली. तर एकादशीचा आमचा उपवास तर नसतो, पण शाबूची खिचडी आम्हाला फार आवडते. सो आज एकादशीचा औचित्य साधून बघा मी खिचडी बनवते. महाशिवरात्री असो किंवा आषाढी एकादशी असो, तर ह्या दिवशी आम्ही उपवास करत नाही, पण मी नेहमी खिचडी बनवतेच कारण आम्हाला खूप आवडते. शाबूचा प्रॉब्लेम काय असतो ना, तो जास्त पाण्यात भिजवला की खूपच चिकट बनतो. म्हणजे जशी तेलात आपण परतवू ना तशी ते एकदम चिकट होऊन जाते खिचडी. सो शाबू काय करायचे, कमीत कमी पाण्यात, म्हणजे त्याच्यावर आपण ज्यावेळेला भिजत घालतो ना त्यावेळेला त्याच्यावरती एकदम किंचितसं पाणी असावं. म्हणजे जास्त जरी पाणी ठेवलं ना तर जेवढं तुम्ही पाणी ठेवाल तेवढं सगळं ते ॲब्सॉर्ब करून घेतं. सो काय करायचं, भिजत जेव्हा आपण घालतो त्यावेळेला एकदम किंचित, म्हणजे एकदम किंचित असं त्याच्यावर पाणी ठेवायचं. जास्त पाणी वरती ठेवायचं नाही. असं जर ठेवलात ना तर तुमची खिचडी इतकी छान अशी फळफळीत आणि इतकी सुट्टी सुट्टी होते ना, एकदम मस्त लागते. आणि ज्यावेळेला आपण फोडणी टाकतो ना त्यावेळेला ती कमीत कमी हलवायची. म्हणजे सारखं जर आपण कंटिन्यू चमचा घालून हलवत राहिलो ना तर काय होतं, पाणी म्हणजे ती जास्त चिकट व्हायला लागते. सो कमीत कमी हलवायची. तर इथे माझी खिचडी झाली बनवून. आणि हा तर म्हणजे सकाळचा मेनू होता. नंतर संध्याकाळी मी वडे बनवायचे असे ठरवलं होतं, पण मग म्हटलं सकाळी पण शाबू, परत मग रात्री पण शाबू, आणि ते तळलेले वडे म्हणजे खूपच असे तेलकट वाटतात, मग जास्तच ऑइली होणार. म्हणून मग म्हटलं नको, तर आपण काहीतरी वेगळं करूया, थालीपीठ वगैरे असं करूया, म्हणजे जेवणासाठी पण होऊन जाईल. तर म्हणजे भाकरी करण्याऐवजी किंवा चपाती करण्याऐवजी थालीपीठ केलं तर होऊन जाईल. सो मग मी थालीपीठ करण्यासाठी बघा इथे भाकरीचं जे पीठ होतं माझं, तर तेच घेतलेलं. त्याच्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ आणि बेसन असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आणि नंतर त्यात हळद, लाल तिखट, मीठ, परत एक छोटा कांदा बारीक चिरलेला त्याच्यामध्ये टाकला आणि थोडीशी कोथिंबीर, प्लस जिरे आणि ओवा, एक चिमूटभर ओवा असा क्रश करून त्याच्यामध्ये टाकला. आणि हे सगळं जे मिश्रण आहे ना ते व्यवस्थित, म्हणजे थोडं थोडं पाणी टाकून तुम्हाला ते व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. असं सैलसर मळायचं, जास्त घट्ट पण मळायचं नाही आहे, कारण आपण ते लाटणार नाही आहोत. आपल्याला हातानेच म्हणजे बोटानेच ते थापायचं आहे. सो थोडंसं असं सैलसरच मळून घ्यायचं आहे. आणि हे जे थालीपीठ आहे ना हे खूप म्हणजे असं टेस्टी लागतं. आलं लसूण पेस्ट पण टाकली आहे मी त्याच्यात. मी मगाशी सांगायचं विसरले. आलं लसूण पेस्ट आणि कोथिंबीर आणि कांदा ह्या 3 इन्ग्रेडियंटमुळे ना खूप छान टेस्ट लागते, एकदम मस्त, म्हणजे खाताना एकदम छान खमंग लागतात. एकदा ट्राय करून नक्की बघा. आणि हेल्दी पण आहेत त्याच्यामुळं, म्हणजे भाकरी भाजी पाहिजेच असं काही नाही. म्हणजे तुम्ही सिंगल थालीपीठ जरी बनवलं तरी होऊन जातं. सो पिठाचं प्रमाण मी अंदाजेच घेतलं आहे. म्हणजे भाकरीचं पीठ जे होतं ते थोडं मी जास्त घेतलं आहे आणि गव्हाचं त्याच्यापेक्षा थोडं कमी, आणि बेसन जे होतं ते त्याच्यापेक्षा कमी असं घेतलं होतं. सो भाकरीचं पीठ मोस्ट ऑफ जास्त घ्यायचं, म्हणजे छान असे मऊ आणि जसं वातड नाही होत, खुसखुशीत होतात. सो इथं मी पीठ मळून घेतलं आणि छोटे छोटे त्याचे गोळे करून घेतले. आणि पोळपटावर ना जो नॅपकिन असतो, रुमाल असतो, तो पाण्याने ओला करून घ्यायचा आणि त्याच्यावर पोळपटावर टाकायचा आणि परत त्याच्यावर थोडंसं पाणी लावून मग गोळा ठेवून तो काय करायचा, हाताने प्रेस करायचा, थोडासा अलगद प्रेस करायचा. जास्त पण प्रेस केला तर खाली पीठ चिकटून जाईल रुमालाला. सो वरच्यावर अलगद प्रेशर देऊन तो थोडासा असा पसरवून घ्यायचा गोळा, आणि हे थालीपीठ असं बनवून घ्यायचं. आणि ॲज इट इज तो रुमाल जो आहे तो उचलायचा आणि तव्यावर असा पलटी मारायचा आणि हळू, म्हणजे असा जास्त हे करायचं नाही, नाहीतर मग ते थालीपीठ त्या रुमालासोबतच येतं वरती. तर तव्यावर टाकलं ना की थोडा वेळ ठेवायचा 1 सेकंदापुरता आणि मग रुमाल हळूच असा उचलायचा. व्यवस्थित अलगद तो उचलून बाजूला येतो रुमाल. आणि छान असं तेल टाकून मग व्यवस्थित मीडियम आचेवर ते थालीपीठ भाजून घ्यायचं. आता मी पहिलं थालीपीठ असं प्लेनच केलं होतं. दुसऱ्या थालीपीठाला मी काय केले, बोटाने असे 4 होल्स केलेत.
तर त्या होलमुळं काय होतं, तुम्हाला तेल जे वरतून तुम्ही लावणार आहे तर ते तेल तुम्ही त्या होलांमध्ये सोडू शकताय. त्याच्यामुळे तेल व्यवस्थित सगळीकडं स्प्रेड होतं. ही एक पद्धत आहे. सो तुम्हाला कशी जमते तशी तुम्ही करू शकताय, कन्व्हिनियंट काय असेल ते. तर इथे माझं दुसरा थालीपीठ होईपर्यंत पहिलं जे थालीपीठ होतं ते भाजून झालेलं आहे आणि असं छान त्याचा वास सुटला होता मस्त. सो आता हे दुसरं मी टाकते आहे तव्यावर आणि छान असं तेही अलगद असा रुमाल मी काढून घेतला आहे आणि व्यवस्थित छान ते खरपूस भाजून घ्यायचे. मंद आचेवर, मीडियम आचेवर असं छान खरपूस भाजून घ्यायचे थोडे, म्हणजे जास्त कच्चे पण राहिले की मग पीठ लागतं. सो तेल टाकून थोडंसं, म्हणजे जास्त वेळ लागतो पण टेस्टी लागतात. सो थोडा वेळ घेतं पण छान जास्त असं काय करायचं, मीडियम गॅसवरच छान भाजून घ्यायचे. तर हे बघा जवळजवळ माझे जेवढे म्हणजे मी गोळे बनवले होते ते मी करून घेते. एक 2-3 उरले होते आणि इकडं भावाचं रडगाणं चालूच होतं. तो म्हणजे त्याची किरकिर चालू होती, पण म्हटलं हे काम आटपून घेऊया आणि मग त्याला घेऊया. सो बघा इथे 2 थालीपीठ तर तयार झालेत. आणि ह्याचं कसं होतं, हे तुम्ही दह्यासोबत खाऊ शकताय किंवा सॉस असेल तर त्या सॉससोबतसुद्धा खाऊ शकताय. तर अशा प्रकारे माझे सगळे थालीपीठ बनवून झालेले आहेत आणि एकदम टेस्टी लागतात. नक्की ट्राय करून बघा. कोण आहे ते? हाय हाय केला, हाय हाय तर आता तुम्ही बघितलं मी जे थालीपीठ बनवलं ते. तरी आता 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 आपले थालीपीठ तयार झालेले आहेत. आता आम्ही खातो छान छान. ओके, तर बघितला तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, आणि आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर आज हा व्हिडिओ इथंच थांबवते आणि उद्या पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि टेक केअर. बाय करा, बाय 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 करा.